गौरव या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. सध्या ते अतिशय चांगलं अग्निशमन दलाची ट्रेनिंग घेत आहेत आणि वेळ काढतायत. आपलं सुद्धा वेलकम आहे. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. सफाळे सर्पमित्र, अगदी एक चांगलं व्यक्तिमत्व, येशू डिमेलो, पिंट्या मानकर अगदी आपण पाहू शकतायत या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सुचित पाटील ठरतायत या मॅचचा प्लेयर ऑफ दी मॅच. चला या सुचित पाटील. कॅम्पा एनर्जी ड्रिंक, त्रिमूर्ती मेडिकल सफाळे आणि त्याचप्रमाणे अमोल पाटील गिराळे यांच्या माध्यमातून कॅम्पा एनर्जी ड्रिंक यांच्या माध्यमातून आपण पाहताय स्पॉन्सरशिप केले गेले आणि ही ट्रॉफी आपण पाहताय आगरी सामनावीर कुमार ध्रुवांश रुपेश पाटील यांच्या माध्यमातून ही सुंदर ट्रॉफी. चला सुजित पाटील या आपण. तोपर्यंत आपण वळणार आहोत आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये. मॅच कडे आपण जाऊया मॅचच्या दिशेने आणि त्या ठिकाणी व्हॉइस ऑफ धनसार मिस्टर उत्कर्ष पाटील या पण आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकतायत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जरूर ते आहेत. परंतु जाऊया या मॅच कडे. एका बाजूला VI11 भामटपाडा आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळतोय GT माकणे. स्ट्रायकिंग एंडला भरपूर टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ज्यांचा एक अनुभव वेगळा आहे ते बहाडोलीचे ब्रँड अमर नरेश पाटील आणि त्यांच्या साथीने तुषार यांना आपण पाहताय. एक चांगली मॅच बघायला मिळेल यामध्ये ती मात्र शंका नाही. मागचा देखील मॅच काय रंगला. अगदी आपला पिताश्रींच्या समोर सुचित पाटीलची बॅट काय बोलली. आज वडिलांना बर्थडेचं गिफ्ट त्यांनी पहिला मॅच सामनावीर पुरस्कार घेऊन दिला. म्हणायला हरकत नाही. काय सुचितचा खेळ राहिला. जबरदस्त क्रिकेट. एक कॅच सुटल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही आणि सुचितनं दे दनादन अशी फलंदाजी केली आणि सध्या सामनावीर हा पुरस्कार त्याच्या नावी राहिलाय. चांगलं क्रिकेट पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळालं. VI11 भामटपाडा आणि विपक्षात GT माकणे या दोन संघांमधला खूप चांगला मॅच आपल्याला बघायला मिळेल. या सेकंड मॅचला देखील सुरुवात होते. वेळ कमी घ्या. टायमर सेट केलं जाईल. आज आयोजकांचे तुम्हाला मेसेज आहेत कारण खऱ्या अर्थानं 7 सामन्यांचं शेड्यूल असतं ते थोडंसं मोठं असतं. 6 षटकांचं क्रिकेट आपण प्रॉपर खेळतो आहात त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करीन की वेळ कमी घ्या. मॅन ऑफ द मॅच साठी सुचित पाटील आपण लवकर या. जिथे मैदानाच्या आतमध्ये पिच वरती मॅनेजमेंट होते तोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब तुम्हाला देणार आहोत. आज वडिलांचा वाढदिवशी तुम्ही खूप चांगला खेळ वाखाणण्याजोगे क्रिकेट दाखवलं. काय बॅटिंग केली. मैदानाच्या चहू बाजूला एकच नाव सुचित भालचंद्र पाटील आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण पहिल्या मॅच मध्ये त्यांना पाहिलं. या सुचित मॅन ऑफ द मॅच साठी. GT माकणे आणि VI11 भामटपाडा या दोन संघांमधला अत्यंत जबरदस्त सामना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. एका बाजूला मॅन इन ग्रीन, एका बाजूला मॅन इन ऑरेंज अमर नरेश पाटील, बहाडोलीचा दिग्गज क्रिकेटपटू. अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करत असताना रुजू आहेत आणि आगरी समाजातून त्यांचं देखील नाव क्रिकेटच्या परिपटलावरती. अमर नरेश पाटील एक जबरदस्त फलंदाज म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि मॅचला देखील इथून सुरुवात होते. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळेल या मॅच मध्ये. आमचे संपूर्ण स्पॉन्सर देखील आपण पाहतायत ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेकरिता खूप मोलाचं आर्थिक सहाय्य केलं आणि आज ही स्पर्धा साखरेचं हे स्वर्गवासी श्रीकांत ठाकरे क्रीडांगण आज ज्या पद्धतीनं फुललंय म्हणायला हरकत नाही. काय मैदान होतं. प्रत्येक कर्णधाराची बाईट हीच येते की ज्यावेळेला एकविरा चषक साखरेची स्पर्धा असायची त्यावेळेला थोडंसं मैदान वेगळं असायचं. परंतु ज्या वेळेला आगरी प्रीमियर लीग या गटामध्ये आली आणि साखरेचं हे मैदान निवडलं त्यावेळेला रुपेश दादा आणि राजू भाऊ यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण कोर कमिटीनं एक चांगलं असं मॅनेजमेंट केलं आणि हा एक स्टेडियम सारखा लुक आपल्याला बघायला मिळतो. मॅचला सुरुवात होईल. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज
प्रथम गोलंदाजी करत असताना सुशांत किणी भामटपाड्याच्या आज माकण्यामधून ॲज अ आयकॉन क्रिकेटपटू खेळतात. पहिलाच बॉल बॅटची कड, सिंगल रन घ्यायची असं तुषार किणीनं दर्शवलं. अमर पाटील तिथे तयार नव्हते, परंतु तुषारनं सांगितलं की एक सिंगल तिथे जरूर होते आणि या सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्डला इथून सुरुवात होईल. धावसंख्या जर तपासून पाहिली तर फलकावरती आता एक बॉल आणि एक बॉल मध्ये रन संख्या फलकावरती एक. तुषार किणी हा संघाचा महत्वाचा खेळाडू तोही आहे. स्ट्रायकिंग एंडला आगरी प्रीमियर लीगचं हे पर्व आपल्याला 9 पाहायला मिळतं. विश्वास पाटील सध्या यष्ट्यांच्या मागून अनेक वेळा त्यांनी क्रिकेटचा खेळ बदलताना पाहिलेला आहे. प्रगल्भ अनुभव आहे त्यांच्याकडे देखील. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. यावला फटका खूप चांगला खेळलाय. मिडॉनला बीट करत चेंडू लॉंग ऑन मधून क्लिअर होईल सीमारेषेच्या बाहेर. या मॅचचा पहिला चौकार फलंदाज तुषार किणीच्या बॅट मधनं. APL 4. माझ्या सतवाई देवीला आधी वंदितो मी तिला. माझ्या सतवाई देवीला इथे आपण पाहू शकाल काय फटका खेळला, जिथे आपण पाहतायत जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. इथे देखील कट करायचं होतं. शॉर्ट पॉइंट मधले खेळाडू आहेत, बॉलला फील्ड करतील. सिंगल मिळतंय. सेन्सिबल क्रिकेट जिथे आपण पाहू शकाल. चौकारानंतर आता स्ट्राईक देखील रोटेट करतायत 2 फलंदाज अमर पाटील आणि तुषार किणी. या दोन्ही फलंदाजांना पहिली 2 षटकं खेळपट्टीवरती उभं राहणं आणि तदनंतर गोलंदाजांच्या विपक्षात चांगले फटके खेळणं एक खूप मोठं काम असेल. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जर तुम्ही 20 ते 25 धावा करतात तर मी म्हणेन की तुमचं स्वप्नगत सुरुवात आहे. गोलंदाज तयार. पुढील बॉल. यावला अमर पाटील यांचा फटका थ्रू द कव्हर जरूर खेळले. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. तुर्तास मिळते ती म्हणजेच सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती. मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण या षटकाच्या ब्रेक मध्ये मॅन ऑफ द मॅच सुचित पाटील यांना देणार आहोत. काय जबरदस्त खेळ केला. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला आणि 7 धावा या धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. सुशांत अजित किणी. पुढचा बॉल. रचनात्मक फटका खेळायचा होता. उप पद्धतीने या फटक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड वेग त्या बॉल मध्ये आणि या रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय जिथे चेंडू पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी राहिली. वेग देखील चांगला होता, बाउन्स देखील चांगला मिळाला आणि तदनंतर आपण पाहतात आता इथे डॉट बॉल देखील येतोय. 5 बॉलचा खेळ झाला. फलकावरती रन संख्या 7 आहे आणि सध्या शेवटचा बॉल इथे या षटकातला सुशांत किणी. ऑन साइडला फटका तर जरूर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या जवळ, जिथे एका हाताने त्यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. परंतु इथून धावसंख्या पळून तर 2 परिपूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता 3 रन इथे परिपूर्ण झाल्या. काही क्षेत्ररक्षण राहिलं. शेवटच्या क्षणाला आपण पाहतायत सगळं काही संपलं होतं असं त्यांना वाटलं, परंतु जिथे हात घालीन तिथे सोनं काढीन. ज्या पद्धतीनं त्या बॉलला आतमध्ये ढकललंय आणि बघता बघता इथे षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 10. जाऊया सामनावीर पुरस्काराकडे, जिथे आमचे साथी समालोचक अर्थातच प्रमोद शिडगे सर जोडले जातील. या आपण सुचित पाटीलला जबरदस्त बॅटिंग करत असताना 29 धावांची बहारदार खेळी ज्याने साकारले आणि सफाळी सर्पमित्र येशू डिमेलो यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. कुमार ध्रुवांश रुपेश पाटील यांच्याकडून अग्री सामनावीर आणि कॅम्पा एनर्जी ड्रिंक त्रिमूर्ती मेडिकल सफाळे आणि त्याचप्रमाणे अमोल पाटील गिराळे यांच्या माध्यमातून. काय म्हणशील सुचित, आज वडिलांचा वाढदिवस, पहिल्याच सामन्यामध्ये जबरदस्त मॅन ऑफ द मॅच घेऊन वडिलांना गिफ्ट दिलंस असं म्हणायला हरकत नाहीये, तर काय म्हणशील, फील कसं करतोय? खूप छान फील करतोय. आणि कशी वाटली खेळपट्टी आणि काय अंडर प्रेशर बॅटिंग करताना कसं जाणवलं तिथे? खूप आहे, छान आयोजन वगैरे, नियोजन सगळं चांगलं आहे. थँक्यू व्हेरी मच सुचित पाटील, धन्यवाद. हे होते प्लेयर ऑफ द मॅच. आता जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जाऊया पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच सुचित पाटील आपल्याला बघायला मिळाले. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला बिनबाद 10 धावा अशा हा धावा आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला तुषार किणी, एका बाजूला अमर पाटील. तुषारने 4 बॉलमध्ये 8 रनचं योगदान दिलं. अमर पाटील आता सध्या सेन्सिबल क्रिकेट, साधी आणि शांत सुरुवात त्यांनी देखील केली. 2 बॉलमध्ये 2 रनवरती तेही खेळतायत. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. जीटी माकणे या संघाच्या माध्यमातून दुसरं षटक, पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि गोलंदाज हेमंत यांना प्राचारण्यात आणलंय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या मॅच मध्ये 60 धावा चेज होताना बघायला मिळाल्या. या मॅच मध्ये टार्गेट कितीचं सेट होईल या अनेक गोष्टी आहेत. जाऊया गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज हेमंत पाटील याची गोलंदाजी बघण्याकरिता. पहिला बॉल दूरवाल्या एंडनं, पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहतायत प्लेड ऑन बॅटची आतील कड आणि तदनंतर यष्टांचा वेध. फलंदाज तुषार किणी बॅक टू द डग आउट गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आगरी प्रीमियर लीगचा हा महासंग्राम. पर्व 9 मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 9 वर्ष अभिमानानं आगरी समाजानं खूप चांगली प्रगती या क्रिकेटच्या माध्यमातून. एक क्रिकेटचा खेळ नसून हा एक उत्सव आहे, जो मगाशी देखील मी उल्लेख केला. आणि हा आग्र्यांचा सण आपल्याला बघायला मिळतो. यंदाच्या वर्षात साखरे या जबरदस्त असं क्रीडांगणामध्ये आपण ही स्पर्धा सलगच्या 4थ्या दिवसामध्ये पाहताय, जिथे आजच्या दिवसातील दुसरा मॅच VI11 भामटपाडा संघाचे आता कर्णधार दाखल झालेत. ब्रँड ऑफ टेंभोडे, कौस्तुभ पाटील यांना आपण पाहू शकता. आणि नेक्स्ट मॅच मध्ये निश्चित स्वरूपात राहुल पाटील, त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हेमंत यांनी पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली. तीही फलंदाज जे सध्या चर्चेत राहिले होते पहिल्या षटकात तुषार किणी, त्यांना बाद करण्याचं धाडस त्यांनी राखलं आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवले. कौस्तुभ पाटील स्ट्रायकिंग एंडला आता सध्या स्ट्रायकिंग एंडला आहेत. पॉवर प्लेचे आणखीन 5 बॉल येणं बाकी. सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू तैनात, बॉलला फील्ड करतील आणि तुर्तास मिळते ती म्हणजे सिंगल. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या फलकावरती 11. आगरी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतायत मागच्या 3 दिवसात अनेक चांगल्या घडामोडी झाल्या. कित्येक खेळाडूंनी आपलं निश्चित स्वरूपात कौशल्य दाखवले, ज्यामध्ये अमित पाटील हेही नाव चर्चेत राहिलं. 94 धावा त्यांनी पहिल्याच मॅच मध्ये काय ठोकल्या. पंकज पाटील यांचं देखील अर्धशतक तेवढंच चांगलं राहिलं. आजच्या दिवसाची सुरुवात सुचित पाटीलनं चांगली केली आणि तदनंतर आता गोलंदाजीसाठी हेमंत आलेत दुसऱ्या षटकामध्ये आणि हेमंत यांची देखील गोलंदाजी चांगली राहिली. अमर पाटील एका बाजूला, कौस्तुभ पाटील, हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. VI11 भामटपाडा या संघासाठी ही जोडी देखील तेवढीच महत्वाची राहील, कारण जे तुषार फलंदाजी करत होते ते बाद झालेत आणि तदनंतर आता जबाबदारीचं ओझं घेत अमर पाटील आणि कौस्तुभ पाटील यांना संघाला पुढे घेऊन जाणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे. हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दूरवाला एंडनं. अमर पाटील साठी पुन्हा एकदा पुढचा बॉल, या षटकातील 3रा बॉल. राऊंड डिस्टन्स फटका खेळलाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करत चेंडू डीप मध्ये सीमारेषेच्या बाहेर. अमर पाटील यांच्या बॅट मधनं आलेला अत्यंत महत्वाचा चौकार. 4. थँक्यू सो मच. मिड ऑफ मध्ये होते, त्यांना बीट करत चेंडूला खऱ्या अर्थानं खूप चांगला फटका खेळला आणि अमर पाटील यांनी चौकार शोधला. 3 बॉलचा खेळ झाला. फलकावरती रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15. गोलंदाज हेमंत पाटील पुन्हा एकदा तयार होतील दूरवाला एंड. राऊंड डिस्टन्स. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे नोमान्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय आणि बघता बघता आपण पाहतायत इथे चेंडू निघून जाईल, तो म्हणजेच सीमारेषेच्या बाहेर. अक्षय घरत आपल्याला पाहायला मिळतात. सुचित पाटील साठी षटकारकरिता 500 रुपये आलेले आहेत आणि ते निश्चित स्वरूपात सुचितला आपण नक्कीच देणार आहोत. सुचित, आपण जर इथे असाल तर या अक्षय घरत यांनी तुमच्या फलंदाजीसाठी हे 500 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलं होतं. मैदानाच्या आतमध्ये सलगचा दुसरा चौकार आला. बघा 2 क्षेत्ररक्षक होते, कॉलिंग दोघांमध्ये देखील नाही झाली आणि तदनंतर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. आता धावा वेगानं खोऱ्यानं वाढतायत. सलगचे 2 चौकार आले आणि धावसंख्या फलकावरती 19 वरती जाऊन पोहोचली. गोलंदाज हेमंत पाटील यांना देखील कमबॅक करावा लागेल. 2 चौकार तर जरूर आलेत. या वेळेला हा चेंडू चांगला होता, शरीरापासून दूर ठेवला, जरूर गुडघा वाकवला होता अमर पाटील यांनी, परंतु चांगला चेंडू. विश्वास पाटील यष्टांच्या मागणं खूप चांगले कामगिरी करतायत. विश नेटवर्कचे प्रोप्रायटर, कमी कालावधीमध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यात बहुचर्चित अशी युट्यूब वाहिनी म्हणून विश नेटवर्कचा देखील घवघवा पालघर जिल्ह्यामध्ये आता सध्या चालू आहे. 19 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेमंत आहेत. शेवटचा बॉल या पॉवर प्ले मध्ये.
यावेळेला फटका तर जरूर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. मिडॉनला सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साहाय्याने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर फलकावरती रणसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 वरती 1 धक्का. येस, ज्या महिला कक्षाच्या बाजूने ज्या चेअर आहेत तिथे खेळाडू आहेत त्यांना विनंती करीन की त्या चेअर आहेत त्या बॅरिकेडच्या मागे ठेवा. एखादा खेळाडू तिथे आला फिल्डिंग करत असताना इजा होऊ शकते, लक्षात घ्या. जे तिथे खेळाडू आहेत, जो पहिला सामना झाला जय बजरंग बिरवाडी, तुम्हाला विनंती करीन की महिला कक्षाच्या बाजूला जे चेअर आहेत त्या थोड्याशा आपण मागे घ्या आणि आपण देखील सर्वांनी मागेच बसा. आणि जर तुम्हाला स्थानापन्न व्हायचं तर पवेलियन दिलेले आहेत, तिकडे आपण स्थानापन्न होऊ शकता. ज्या खुर्च्या आतमध्ये आहेत त्या खुर्च्या बाहेर घ्या. जय बजरंग बिरवाडी, थँक्यू सो मच. स्पर्धा आपली आहे, ज्या अनुषंगाने आपण पाहतात प्रत्येक जण या स्पर्धेकडे अगदी खूप चांगल्या पद्धतीनं पाहतायत. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता तिसऱ्या षटकात गोलंदाज ज्यांनी पहिलं षटक देखील हाताळलं, सुशांत किणी संघाचे कर्णधार आहेत. आयकॉन खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतात, बिलॉंग करतात भामटपाड्यातून, परंतु आज जीटी माकणे या संघाचे अत्यंत महत्वाचे खेळाडू ठरलेत. येस, तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. सुशांत अजित किणी गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. षटक क्रमांक 3 अमर पाटीलने देखील आता फलंदाजी चांगली केली. पुढचा बॉल, यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. थोडासा अप ट्रॅकरचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय शरीरापासून दूर जाणारा चेंडू. यष्टांच्या मागणं जर तपासून पाहिलं तर विश्वासनं त्या बॉलला गॅदर केलं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स, अलॉंग दी कार्पेट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आले आणि कौस्तुभनं योग्य तो नकार देखील दिला. सिंगलने इथे संतुष्ट राहावं लागतं आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 21. आगरी प्रीमियर लीग पर्व 9 आणि 9व्या पर्वात जबरदस्त दिमागदार असं आयोजन आणि नियोजन देखणं असं हे लयबद्ध ही स्पर्धा, प्रत्येक वर्षी नाविन्य घेऊन येणारी ही स्पर्धा. आज आगरी प्रीमियर लीगला 9 वर्ष अभिमानानं पूर्ण होत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 9व्या वर्षात साखरेचं हे मैदान आणि साखरेच्या मैदानात जणू काही क्रिकेटचा एक जबरदस्त असा कुंभमेळा पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. कौस्तुभचा फटका जिथे विनायक बाबू आहेत. बाबू पाटील सध्या NCC सफाळे या संघाकडनं खूप चांगलं क्रिकेट त्यांनी दाखवलंय टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती आणि आगरी प्रीमियर लीग मध्ये आज समाजासाठी GT 11 माकणे या संघामध्ये वर्णी लागली. घातक फलंदाज म्हणून सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. 3 बॉलचा खेळ झाला, 22 धावा या धावफलकावरती आहेत. सुशांत अजित किणी गोलंदाजी ट्रॅक वरती. आपल्या स्पेल मधील अगदी शेवटचं षटक म्हणजेच त्यांचं वैयक्तिक दुसरं षटक. समोर आहेत ते म्हणजे अमर नरेश पाटील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. अमर यांचा फटका हुक केलाय, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4. नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. आणि केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम. थँक्यू सो मच. खूप चांगला फटका, शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती आक्रमण कुबूले. खूप चांगला फटका हुकच्या माध्यमातून खेळला. यावेळेला फुलरलेनचा बॉल आहे, ऑन साइडला धमाका. चौकारानंतर आलेला आगरी प्रीमियर लीगचा अमर पाटील या नावाचा षटकार. 6. चुका झालेल्या आहेत गोलंदाजाकडनं. मी म्हणेन की या चुकीनं इथे खऱ्या अर्थानं पनिश केलंय फलंदाज अमर पाटील यांनी. काय फटका केला. या आधीचा बॉल चौकार होता, तदनंतर फुलरलेनच्या बॉल वरती दोन्ही हातानं ते गिफ्ट कबूल केलं आणि षटकार ठोकला ऑन साइडला. चांगलं क्रिकेट अमर पाटील का म्हणून मी सलामीवीर साठी दाखल झालाय. मी मगाशी देखील उल्लेख केला की चांगला अनुभव त्यांच्याकडे देखील आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ते दाखल होत असताना आता 10 बॉल मध्ये 22 धावा ज्यांच्या बॅट मधनं आलेत. चांगलं क्रिकेट. 32 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. या पुढील बॉल रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. ते खऱ्या अर्थानं आपण पाहतायत
पंचांकडे मागणी. पंच सांगतात की चेंडू अंगावरती जाऊन तो जरूर आदळलाय. 2 पंचांमध्ये आखो मी इशारा झाला आणि तदनंतर आपण पाहतात अमर पाटील यांच्या अंगावरती तो बॉल जाऊन आदळलाय. सरळ बॅटनं चांगलं क्रिकेट अमर पाटील यांनी दाखवलं. उलटा फुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. आता डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 32 धावा ह्या धावफलकावरती आहेत. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आगरी प्रीमियर लीग पर्व 9 आणि आजचा दिवस चौथ्या दिवसात क्रिकेटचा हा जबरदस्त सोहळा आपल्याला बघायला मिळतोय, ज्यामध्ये आता VI11 भामटपाडा टॉस हरल्यानंतर प्रथमतः त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि बॅटिंग करण्याची संधी मिळाली असताना 3 षटकांमध्ये 32 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. खूप चांगलं टायमिंग. कॅमेरा मानला सलामी देणारा हा आलाय षटकार. चौथ्या षटकाची सुरुवात अगदी बेधडक. कौस्तुभ पाटील 6. थँक्यू सो मच. बघा, आगरी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी जे पॉइंट्स गणले जातील ते असे असतील: एका रन करिता 1 पॉइंट, विकेट करिता 10 पॉइंट, तदनंतर चौकार षटकार करिता तोही 1 पॉइंट गणला जाईल, 5 विकेटला 5 पॉइंट आणि खऱ्या अर्थानं 50 रन्स जेव्हा होतील तेव्हा 5 पॉइंट. ज्या पद्धतीने ही आगरी प्रीमियर लीग आपल्याला बघायला मिळणार आहे. कॅच ड्रॉप, कौस्तुभ पाटीलचा कॅच सोडलाय. जिथे ज्यांनी 1 षटकार जरूर चांगला खेळला आणि आता त्यांचा कॅच देखील सुटला. कॅच सुटलाय, 2 रन देखील आलेत. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं या गोष्टी भरपूर मेजर असतात. ऑल राईट. 1 विकेटला जे 10 पॉइंट आहेत आणि एकाच मॅच मध्ये जर ते 5 विकेट घेतले तर 5 पॉइंट प्लस देखील होतील, म्हणजेच 5 विकेटला ते 55 पॉइंट होतील. या लक्षात घ्या. 50 रन साठी देखील 5 रन प्लस होतील, म्हणजे 1 रनला ते तुमचे असतीलच. तेही तुम्हाला 5 रन म्हणजे ते 55 पॉइंट तिथे देखील मिळणार आहेत. पुन्हा एकदा तुमच्या समोर ती कहाणी घेऊन येईन, परंतु जाऊया या मॅच कडे. सध्या षटकारानंतर आता व्हाईट बॉल आला. बाउन्सर पद्धतीचा चेंडू हाताळला हेमंत पाटील यांनी आणि तो बॉल पंचांनी पाहिला की फलंदाजाच्या अगदी डोक्यावरनं आणि त्या बॉलला पंचांनी वाईट घोषित केलं. कौस्तुभ पाटील चांगला फटका त्यांनी जरूर खेळला. तदनंतर संधी झाली होती जी ती माखण्यासाठी नाही स्वीकारता आली. जिथे आपण पाहतात तो झेल धरती मातेला दांड दिला आणि कॅच ड्रॉप बघायला मिळाली. कौस्तुभ पाटील 41 धावा फलकावरती आहेत. VI11 भामटपाडा संघ आपण पाहताय. पुढचा बॉल, यावाला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता. फटका तर जरूर खेळलाय. मिड विकेट मधले खेळाडू वेगानं पुढे आलेत. बघता बघता 2 रन इथे परिपूर्ण झाल्या. या षटकाचं जर आपण गणित पाहिलं, पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धावा, तिसऱ्या बॉलवरती वाईड आणि तदनंतर आता पुन्हा एकदा ह्या 2 धावा, म्हणजेच हे षटक आता मोठं होत चाललंय. 43 धावा या धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद झालाय आणि दोघांमधली पार्टनरशिप, एका बाजूला अमर नरेश पाटील, एका बाजूला आपण पाहतात कौस्तुभ पाटील. दोन्ही फलंदाज चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. पुढचा बॉल हेमंत यांचा, या षटकातील 4था बॉल. फुलरलेनचा बॉल आणि फुलरलेनच्या बॉलवरती खूपच मोठा षटकार. आजच्या दिवसातील सर्वात असा मात्र हा लांब जाणारा चेंडू म्हणजेच हा षटकार आलाय. जबरदस्त फटका. 6. जबरदस्त फलंदाजी. टॉस हरल्यानंतर खऱ्या अर्थानं बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि ते दर्शवत आहेत की टॉस हरलो जरी असलो तरी देखील बॅटिंग आम्ही चांगली करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. टॉस मॅटर करत नाही तुमचा मॅचचा रिझल्ट. आणि आता VI11 भामटपाडा हा संघ जबरदस्त बॅटिंग करतात. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट दाखवलंय. 49 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, यावरला सेन्सिबल क्रिकेट. बिटवीन द गॅप बॉलला ढकलले वेगानं. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला मिस फील्ड.
आणि त्या मिसफिल्डचं उत्तर तुम्हाला मिळेल म्हणजे चौकार. खराब क्षेत्ररक्षण, 4 धावांना इथे मुकावं लागेल. चौकार. शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला बॉल पकडण्याची गरज होती त्यावेळेला तो चेंडू निघून गेलाय आणि धावसंख्या आता वेगानं फ्लाय झाली. 53 धावा धावफलकावरती. येणारे 13 बॉल अजून उर्वरित आहेत. सध्या या षटकातील शेवटचा बॉल, हे षटक आता लांबलंय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक बिटवीन द गॅप, तोही बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवरने येतील ते म्हणजेच आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या 2 इथे देखील परिपूर्ण झाल्यात. धावसंख्या 2नी गती मिळते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 55 धावा. मॅन ऑफ द सिरीज साठी जे कॅल्क्युलेशन होतं ते पुन्हा तुमच्या समोर घेऊन येतोय. एका रनला 1 पॉईंट असेल, विकेटला 10 पॉईंट असतील आणि जे चौकार षटकार तुम्ही खेळता त्या इनिंग मध्ये त्याचा देखील 1-1 पॉईंट तो ग्रेस असेल आणि 5 विकेट जर तुम्ही एकाच मॅच मध्ये घेतलात तर तेही 5 पॉईंट ऍड होतील आणि 50 धावा जर एका इनिंग मध्ये तुम्ही 50 रन्स जर करतायत तर तेही 5 पॉईंट तुम्हाला दिले जातील. अशा पद्धतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी ही गणितं होतील. जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक झालाय. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय गीत. शब्दात भारी पावर आहे, त्याच्यासारखा कोणच नाही. अरे प्रेमानं मार्केट कमावलाय, साऱ्यांचा आवडता बनलाय. करती बघतात त्याला सलाम, करती बघतात त्याला सलाम. आता त्याचाच आहे फॉर्म, संजय किनी का चलता है ना. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. 4 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा या धावफलकावरती. वेळेचं महत्व जाणून घ्या. आजच्या दिवसात आपण थोडस उशिरानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालोय. त्या अनुषंगाने 7 सामने आहेत. निश्चित स्वरूपात देवानंद वझे साहेबांचं लक्ष असतं या स्पर्धेकडे बारकाईनं. वेळ खूप महत्वाची आहे. ज्या अनुषंगाने वेळ कमी आपण घालवा. जिथे खऱ्या अर्थानं आज कमी वेळात चांगलं क्रिकेट कसं खेळता येईल याच्याकडे तुमचं प्रामुख्याने लक्ष असायला हवं. विश्वास पाटील सरपाड्याचे हेही दिग्गज खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ पाटील 8 बॉलमध्ये 24 रन. एका बाजूला अमर पाटील 11 बॉलमध्ये 22 धावा आणि चांगली भागीदारी या दोघांनी देखील आपल्याला पाहायला मिळाली. 55 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडस फास्ट खेळा. बॅट इथून चेंज होतं. आता स्लॉक षटकामध्ये ज्या पद्धतीने अनेक वेळा आपण MS धोनी यांना पाहिलं की ज्या वेळेला पिन शिटिंग करण्याची वेळ येते त्यावेळेला ते बॅट बदलायचे, तर सध्या अमर पाटील यांनी देखील तसंच काहीतरी करण्याचा प्रयत्न केलाय की 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये आता येणाऱ्या काळात आम्हाला 75ला टच करायचं आहे. 55 आतापर्यंत झालेत ते म्हणजे 4 षटकांमध्ये. आता इथून जर 70-75 धावा जे माइंड टोटल कर्णधार कौस्तुभ पाटीलने सांगितली होती त्याच्याकडे तुम्हाला जायचं असेल तर 12 बॉलमध्ये चांगलं क्रिकेट जे मागे तुम्ही दाखवलंय त्याला पुढे तुम्हाला अविरत करून पुढे घेऊन जावं लागेल. विश्वास पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड डिस्टन्स. पहिलाच बॉल पंच विरल सर दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल. जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आता 56 या स्कोर कार्ड वरती. पहिलाच बॉल वाईड आलाय. 56 रन्स ऑन द स्कोर कार्ड. VI11 भामटपाडा प्रथमतः बॅटिंग करत असताना या 6 षटकांसाठी. GT11 मागणे. मॅन इन ग्रीन. या बॉलला चांगला चेंडू. विश्वास पाटीलची गोलंदाजी इथे खऱ्या अर्थानं चांगली राहिली. मागचा बॉल आपण पाहतायत शरीरापासून दूर होता. या वेळेला फलंदाजाला फॉलो केलं. ज्या पद्धतीने आपण पाहतायत फलंदाज सफल झाले त्यानंतर यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेला विश्वास पाटील यांचा हा अचूक चेंडू पडला त्यावेळेला संपूर्ण विश नेटवर्कची टीम काही चेंडू होता आणि त्यांचे सध्या बॉस मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुढचा बॉल. या वेळेला फटका तर बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षकांनी टिपलाय कॅच. अमर नरेश पाटील यांचा एक चांगला खेळ. सलामीला आले असताना जबरदस्त क्रिकेट दाखवलं. आता ते बाद होत आहेत. गॉन.
सो मच, वेलकम बॅक. अमर बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ईशांत पाटील सध्या दाखल झालेत. रोहन आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आत. पुढचा बॉल रोहन ठाकूर यावेळेला पहिल्याच बॉल वरती विश्वास यांचं त्यांनी केलं स्वागत की पहिलाच बॉल जरी मी खेळत असलो तरी देखील डगआउट मधनं सेट होऊन आलाय. ऑन साइडला बिग ब्लो षटकार. थँक्यू सो मच रोशन ठाकूर. आगरी चषक बिरवाडीमध्ये ज्यांच्या नावावरती 100 धावा राहिलेल्या आहेत, शतक ज्यांनी ठोकले आणि तेच फलंदाज रोशन ठाकूर येता क्षणी आक्रमक झालेत पॉझिटिव्ह इंटेंटनं. पुन्हा एकदा इथे देखील फटका फ्लॅट, चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक षटकार. 6. थँक्यू. विहा 11 भामटपाडासाठी खऱ्या अर्थानं बॅटिंग लाईन अगदी खोल आहे. आता इथे रोशन ठाकूर आलेत आणि काय जबरदस्त बॅटिंग करतायत. रोहन आहेत ऑल राईट. काय फटका खेळला, खूप चांगली बॅटिंग. सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला आता लाईन ऑर लेंथ मध्ये बदलाव केले. मागील चेंडूच्या निश्चित स्वरूपात जर आपण तपासून पाहिलं तर मागील बॉल थोडेसे आप ट्रॅकरचे राहिले. या वेळेला चेंडूला पुढे घेऊन गेलेत. गुड लाईन स्पॉटला पिचिंग केली, शरीरापासून दूर ठेवलं आणि हा चेंडू चांगला बघायला मिळाला. जबरदस्त क्रिकेट. रोहन ठाकूरनं 3 बॉल मध्ये 12 धावा, 68 धावा या धावफलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण 61 पाहिल्या. आता इथून तर आणखीन एक षटक बाकी आहे. या वेळेला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉल पर्यंत पोहोचतील, परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. रोहनच्या बॅट मधनं दे दनादन फलंदाजी होत असताना 4. आहे नावात हो क्वालिटी, हिरोवाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी, हिरोवाली पर्सनॅलिटी. आणि केला या मार्केट जाम, त्यांनी केला या मार्केट जाम. थँक्यू. चला वेळ कमी घ्या, टीम मीटिंग्स कमी करा. टीम माखणे संघ यानंतरचा सामना एका बाजूला यंगस्टार टेंभोडे उमरोळी आणि त्यांच्या विपक्षात रिहान सुपर किंग बहाडोली. दोन्ही कर्णधारांना आमचा आवाज पोहोचलाय, आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. यंगस्टार टेंभोडे उमरोळी विपक्षात रिहान सुपर किंग बहाडोली. दोन्ही कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आपण या षटकाच्या ब्रेक मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. आज उशिरानं थोडीशी सुरुवात होते, त्या अनुषंगानं बी पॅनलला जेव्हा सुरुवात झाली त्यामुळे थोडंसं उशीर झालेलं आहे, परंतु आपण वेळ कव्हर करायचा लक्षात घ्या. षटक क्रमांक 5चा खेळ संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 72 धावा या धावफलकावरती आहेत. 72. कौस्तुभ पाटीलनं सांगितलं होतं की बॅटिंग करतोय तर आम्हाला 70-75 धावा उभ्या करायच्या आहेत आणि आता जो निर्णय बॅटिंगचा त्यांच्या बाजूने आला, आता तो बॅटिंगचा निर्णय सार्थ ठरला म्हणायला हरकत नाही. कौस्तुभ ॲज अ कॅप्टन, ॲज अ फ्रंटलाईन बॅटर म्हणून ज्यांनी देखील जबाबदारी चांगली बजावली. 8 बॉल मध्ये 24 रन, हेही तेवढंच महत्वाचं आहे. एका बाजूला रोहन ठाकूर काय फलंदाजी केली मागच्या षटकात. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल होता, शरीरापासून थोडासा दूर ठेवला, गती कमी दिली आणि हार्दिक आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 6, 6व्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल डॉट. 72 त्यांना 85चं स्वप्न आता बॅटिंग करत असताना विहा 11 भामटपाडा बघत असेल तर जीटी माकणे सांगेल की आम्हाला आता 75च्या आतच थांबवायचं आहे. काय होईल, काय बिघडेल. फलंदाज तयार, समोर गोलंदाज हार्दिक. ऑन साइडला फटका खेळायचा होता, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही, फक्त सिंगल मिळतंय. सिंगलच्या साहाय्यानं 6व्या षटकात दुसऱ्या बॉलवरती मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्यानं 73 धावा 73 स्कोर कार्ड वरती आहेत. याच रनरेटनं पुढे आला तर प्रोजेक्टेड स्कोर 82 दिसतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 13.69चा हा करंट रनरेट. अगदी वेगवान विहा 11 भामटपाडा कुठलेच स्टॉप घेत नाही, सध्या वेगानं चाललंय. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. यस, ही गोलंदाजी असायला हवी. तुम्ही रोहनचा जर खेळ पाहिला तर जे शॉर्ट बॉल आहेत त्याच्यावरती त्यांनी आक्रमण खूप चांगलं केलं. त्यांना तुम्हाला ही कन्व्हिन्सिंग लाईन असायला हवी. त्यांच्यासमोर तुम्हाला पुढ्यातले येणारे चेंडू महत्वाचे आहेत. बघा, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने फिरवण्याची किमया राखतात गोलंदाज हार्दिक. पुढचा बॉल या वेळेला फुलरलेनचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे देखील आपण पाहतायत खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. संजय
खराब क्षेत्ररक्षण नाही चालणार. या वेळेला तुम्ही प्रथमतः आता क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर कमीत कमी धावांपर्यंत कसं रोखता येईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष असायला हवं. 77 धावा फलकावरती. इथे देखील आपण पाहताय चेंडू पडल्यानंतर खूप चांगला शार्प टर्न आहे या गोलंदाजाकडे. डाव्या हाताचे ज्या वेळेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात त्यावेळेला त्यांच्याकडे नॅचरल तो टर्न असतो आणि खूप चांगला कट करतायत. 77 धावा. शेवटचा बॉल इथून येणं बाकी आहे. या षटकातील 6व्या षटकाचा खेळ संपण्याकरिता अगदी एक चेंडू दूर आहे. स्ट्रायकिंग एंडला रोहन. आता देखील आप ट्रॅकरचा बॉल होता, नाही कनेक्शन करू शकले आणि या 6 षटकांचा खेळ देखील संपला. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर फलकावरती रणसंख्या 77-78 धावांचं असं एक मोठं लक्ष आहे. 78 धावांच्या घडामोडी काय घडतील हे दुसऱ्या डावाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा देखील आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला यंगस्टर टेंभोडे उमरोळी आणि विपक्षात रिहान सुपर किंग बहाडोली. या टॉससाठी सूचित इथे आलेले आहेत. मी अक्षय घरत सरांना विनंती करीन की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज देणार आहोत. डॉक्टर रोहित यांना विनंती करीन की प्लीज आपण या. सूचितनं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं आणि रोहित यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. या सूचितला ते कॅश प्राइज ठेवलं होतं अक्षय घरत यांनी, ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलं. ते 28 रन अत्यंत महत्वाचे होते. डॉक्टर रोहित यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आणि ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे तेही आपण तिथेच वितरित करणार आहोत. या सुचित पाटील आणि जे अक्षय घरत यांच्याकडनं रुपयाचं ते आपण डॉक्टर रोहित यांच्या शुभ हस्ते देणार आहोत आणि त्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील यंगस्टर टेंभोडे उमरोळी आणि विपक्षात रिहान सुपर किंग बहाडोली. हे कॅश प्राइज रोहित आणि शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करतोय. डॉक्टर रोहित आपल्याला पाहायला मिळतात, आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या हॅलो कर्णधारांना शुभ असताना टॉस होईल. एका बाजूला 2026 आणि एका बाजूला IPL. रिहान सुपर किंग बहाडोली आणि यंगस्टर टेंभोडे उमरोळी 2026 चा कॉल आणि इथे APL. थँक्यू रोहित. टॉस मात्र इथे रिहान सुपर किंग यांनी मात्र जिंकलेला आहे. एकंदरीत मगाच्या 2 मॅच आपण पाहिल्या असतील ज्यामध्ये एका मॅच मध्ये 60 धावा झाल्या. आता या मॅच मध्ये 78 रन 78 धावा झाल्या. तुम्ही टॉस जिंकतायत आणि टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असेल? फील्ड प्लस. क्षेत्ररक्षण करत असताना समोरचा संघ देखील तेवढाच तुल्यबळ आहे आणि निश्चित स्वरूपात त्यांच्या समोर तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी करणार त्यावेळेला 6 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न राहील? आमचा 60-65 धावा थांबवायचा प्रयत्न असेल. आगरी प्रीमियर लीग पर्व 9 आहे. या स्पर्धेची वाट किती बघत होतात? नाही, याची वाट मी आतुरतेने पाहतोय. सर्व आगरी प्लेयर आमचे पळतात आणि आज 9वं पर्व आहे. 9वं पर्व कंटिन्यू खेळतोय. काही बाधा आली नाही आजपर्यंत आणि पुढे खेळत राहू. एकंदरीत यंदा साखरेचं मैदान आहे. या स्पर्धेबद्दल या आयोजनाबद्दल काय म्हणा? या आयोजनाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. राजूदादा रामचंद्र पाटील जे आहेत ते आगरी समाजाला भेटलेले आमचे गिर अनमोल रत्न आहे. त्यांनी बाईक दिलेली आहे ₹1,00,000 रुपयाच्या टार्गेटमध्ये ती असेल. प्रथम पारितोषिक दिलं आहे ते तर त्यांनी लेखी दिले, पण त्यांनी वैयक्तिक जो खर्च केला ग्राउंडसाठी तो आतापर्यंत असं लक्षात येते की कमीत कमी ₹5,00,000 तर त्यांनी वैयक्तिक खर्च केला असेल. प्लस कमिटीला त्यांनी एवढी सहायता केली. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. साखरे गावाचं योगदान आहे आणि खूप छान ग्राउंडची त्यांनी रचना केलेली आहे. खऱ्या अर्थानं राजू दादांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. थँक्यू सो मच. आपण जर टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. आता बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅच देखील कौस्तुभाने टॉस हरला परंतु फलंदाजी अगदी दमदार केली. तुम्ही आता बॅटिंग करणार. त्यांनी म्हटलं की 60-65 धावा इनिंग बसतील. तुम्ही जेव्हा बॅटिंग करणार किती रनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील? 80 ते 70 धावा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. आज साखरेचं जबरदस्त मैदान अगदी डोळ्यात फेडणार. या स्पर्धेबद्दल या मैदानाच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल?
आयोजन तर खूप चांगलंच आहे, दरवर्षी चांगलंच असते, पण यावेळेस खूप मेहनत घेतली आहे कमिटीने. ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतली आहे आणि आयोजन चांगलंच आहे. थँक्यू सो मच. रिहान सुपर किंग बहाडोली यांनी टॉस जिंकला आणि प्रथमतः स्वीकारले गोलंदाजी. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती व्हॉइस ऑफ बहाडोली गोड गळ्याचे धनी मनोज पाटील सरांचा ऐकूया आवाज मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं कौस्तुभ पाटील आपल्याला बघायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. संदेश पाटील उमरोळीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय विनायक पाटील बाबू. दोन बॅटर चांगले मजबूत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावा आहेत, धावफलकावर त्या 78 धावा करायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजी करताना आपण बघतोय पहिल्या चेंडूवर एक धाव येताना आज आपण बघतोय आजच्या दिवसातील आमचे साथी समालोचक आजच्या दिवसासाठी आपल्याला लाभले गेलेत. आदरणीय उत्कर्ष पाटील त्यांच्या समवेत गेली 8 पर्व आणि या 9व्या पर्वामध्ये आपण बघतोय मागचं सीझन सोडलं तर कंटिन्यू प्रमोद शेडगे सर आमच्या समवेत असतात. कौस्तुभ पाटील पहिल्यांदाच आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. आगरी प्रीमियर लीग मध्ये मागील 2 चेंडूंवर 2 सिंगलच्या साह्याने 2 धावा येताना चांगली गोलंदाजी करतोय कौस्तुभ पाटील. मॅन फ्रॉम टेंभोडे, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघितलं तर फुल टॉस चेंडू होता. संदेश पूर्णपणे चुकलेला आहे. चांगली गोलंदाजी होते. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत कौस्तुभ पाटीलने. ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची होती त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना कौस्तुभला आपण पाहतोय. संदेश खेळण्यासाठी तयार होतोय. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण बघितला निर्धाव चेंडू. विहा11 भामटपाडा संघाचा हा आधारस्तंभ आपल्याला बघायला मिळतोय कौस्तुभ पाटील. सुरुवात थोडीशी डळमळीत झाली होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं तर तुषार किणी बाद झाले होते. अमर पाटील आणि कौस्तुभ पाटीलने डाव सावरला आणि त्यानंतर एक छोटी परंतु विस्फोटक खेळी रोहन ठाकूरच्या बॅटमधून आली आणि त्यानंतर मात्र एक सेट टोटल आपल्याला बघायला मिळाली 77 धावांची. 78 धावांचं लक्ष. इथून आपण बघतोय अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून सूचित करण्यात येते की जो प्लेअर ऑफ द सिरीज होईल आणि त्यासाठी बाईक आपल्याला बघायला मिळते. तर प्लेअर ऑफ द सिरीजसाठी एक नियमावली आहे. प्रति धावेसाठी 1 पॉइंट असेल, प्रति विकेटसाठी 10 पॉइंट असतील, चौकार षटकारासाठी 1 पॉइंट असेल आणि 5 विकेट एकाच सामन्यामध्ये घेतले तर प्लस 5 पॉइंट मिळतील. म्हणजे एका विकेटला 10 आहेत तर तुम्ही 5 विकेट घेतले तर 50 प्लस 5 55 होतील आणि तोच नियम धावांसाठी सुद्धा असेल. एका धावेला 1 पॉइंट 50 धावा केल्या तर 50 प्लस 5 55 पॉइंट मिळतील. या वेळेला आपण बघतोय फटका तर चांगला खेळला गेला होता. 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ होताना पहिलं षटक अप्रतिम हाताळताना कौस्तुभ पाटीलला आपण बघतोय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल, त्यानंतर 2 डॉट बॉल आले आणि त्यानंतर दुहेरी धावसंख्या येताना 5 चेंडू प्रभावित मारा केलाय. अप्रतिम गोलंदाजी करताना कौस्तुभ पाटीलला आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज शेवटचं चेंडू असेल पहिलं षटक. इथून फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला मात्र खेळण्यास पुन्हा एकदा अपयश आलंय. संदेश पाटील मागचं सीझन गाजवलं होतं. ज्या पद्धतीने मात्र फलंदाजी करत होता यंदाचं सीझन 2026 उजाडलं. 12 जानेवारीचा दिवस आगरी प्रीमियर लीग पर्व 9व्याला सुरुवात झाली आणि पहिले 3 दिवस अ गटातील साखळी सामने संपल्यानंतर ब गटाला आजच्या दिवसापासून सुरुवात झाली. पहिला सामना. चला थोडी घाई करा प्लीज, जरा सुद्धा वेळ घेऊ नका कारण आज आपल्याला थोडा उशीर झालेला आहे. आजचं शेड्यूल आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर नम्र विनंती असेल विहा11 भामटपाडाच्या खेळाडूंना की आपण कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. षटक क्रमांक दुसरा घेऊन येईल. गोलंदाज असेल गोलंदाजी ट्रॅकवर विनायक पाटील. 1 चेंडू 1 धाव. संदेश पाटील 5 चेंडू मध्ये 3 धावा. कौस्तुभ पाटीलने पहिलं षटक अप्रतिम हाताळलंय. ज्या षटकामध्ये फक्त 3 चेंडूंवर 4 धावा आल्या आणि 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत.
30 चेंडू आणि 74 धावांचं लक्ष समोर असेल. गोलंदाज असेल, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. दीपेश ऑन स्क्रीन आपण बाबू पाटील यांना बघतोय. प्रफुल्ल पाटील पिप्पी हे सुद्धा प्लेइंग 11 मध्ये आपल्याला बघायला मिळतात. चांगला संघ मात्र मजबूत बांधणी केली गेली विहा 11 भामटपाडा या संघाची. शॉर्ट स्क्वेअर लेग एक खेळाडू तैनात केला गेलाय. आपण शॉर्ट फाईन लेग बघतोय. शॉर्ट थर्ड मॅनला आपण बघतोय. इथून विनायक पाटीलचा हवेमध्ये असलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि खूप मोठा मासा जाळात अडकलेला आहे. इथे ज्या विकेटची गरज होती तो विकेट मिळताना GT 11 संघाला लागलेला हा पहिला धक्का विनायक पाटील बाबूच्या नावाने. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. चला थोडी घाई करा, कारण मी वारंवार सांगतोय की आपल्याला कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. 1 तासामध्ये एक सामना संपलाच पाहिजे याची दोन्ही संघातील खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण बघतोय विहा 11 भामटपाडा आणि GT 11 माकडे सामना क्रमांक 2. आणि आता जे गीत ऐकलं हे विहा 11 भामटपाड्याचे संघ मालक संजय किणी साहेब यांच्यावर हे आधारित गीत आपल्याला ऐकायला मिळालं. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. विश नेटवर्कचे मालक विश्वास पाटील आपल्याला बघायला मिळतात. 4-5 वर्षापूर्वीचा आपण विचार केला तर विश्वास पाटील खोऱ्याने धावा जमवत होते. इथून 2026 मध्ये बघूया कशा पद्धतीने मात्र खेळतील हे बघणं महत्वाचं असेल. ॲज अ बॅटर म्हणून विश्वास पाटील सलामीचा फलंदाज म्हणून आपण सातत्याने सरगम सरपाडा या संघाकडून खेळताना बघितलं. त्याला अग्री प्रीमियर लीग मध्ये सुद्धा कितीतरी वेळा ओपन केले त्यांनी. आज वनडाऊनच्या रूपाने आलेत, लवकर आलेत. दुसऱ्या षटकामध्ये त्यांना आपण खेळपट्टीवर बघतोय. तर नक्कीच संघ मालकांची अपेक्षा असेल यांच्याकडून. आणि या वेळेला मोठा फटका खेळला सुद्धा गेलाय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ होताना विश्वास पाटील इज ऑन फायर होतात. दुसऱ्या चेंडूवर एक कलात्मक फटका आपल्याला बघायला मिळाला. मनगटाच्या साह्याने चेंडूला वळवलं गेलं. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून 6 धावां करिता दीपेश डाव्यातने ओव्हर द विकेट मारा करतो. इथून पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळलेला हा फटका, परंतु सूर्याची किरण डोळ्यावर आली. शेवटच्या क्षणाला नजर हटली आणि चेंडू 1 बाउन्स चौकार. नजर हटी तो दुर्घटना घटी हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळते. आणि त्याच पद्धतीने मात्र ही दुर्घटनाच म्हणावी लागेल, कारण जिथे झेल घेतला असता तिथे मात्र 4 धावा मिळतात. थँक्यू डीजे, थँक्यू. GT 11 माकणे यांचे संघमालक गौरव तरे यांच्यावर हे गीत आपण ऐकलं. आज प्रत्येक संघ मालकांची गीत आपल्याला ऐकायला मिळतील वेगवेगळी, कारण ए गटामध्ये 6-7 संघ मालक हे वेगळे होते. परंतु इथे आपण बघितलं तर प्रफुल्ल पाटीलने चुकी केले. या वेळेला PP उमरोळीचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगला उभा आहे. झेल हवेमध्ये बराच वेळ होता. ऑनस्क्रीन आपण बघतोय रिप्लेच्या माध्यमातून हात व्यवस्थित पोहोचू शकले नाही चेंडू पर्यंत आणि इथे झेल सुटतोय. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितलं तर 15. 1.5 षटकांचा खेळ होतोय. दीपेश या वेळेला संदेश, हा ट्रेडमार्क फटका आहे संदेशचा, परंतु थोडीशी लांबी कमी झाली. डिस्टंट पार होऊ शकलं नाही आणि संदेशच्या खेळीला इथे लागतंय. पूर्ण विराम घेतोय आम्ही, छोटासा ब्रेक. चला मी विनंती करेन GT 11 मागणे आपण फलंदाज तयार ठेवायचे आहेत. येणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये ही दोन्ही संघांनी सूचना लक्षात ठेवायची आहे की आपण
वेळ न घेता 45 सेकंदामध्ये दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचला पाहिजे खेळपट्टीवर. थँक्यू. इथून आपण बघतोय विहा 11 भामटपाडा लय मध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय षटकार आला होता विश्वास पाटीलच्या बॅट मधून. तदनंतर असं वाटलं होतं की धावा येतील. यावेळेला मात्र कनेक्शन व्यवस्थित झालं होतं, परंतु डिस्टन्स पार होऊ शकलं नाही आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने अचूक झेल टिपला गेला. नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये ईशान पाटील. ईशान पाटील सोनावे मैदानाच्या आतमध्ये येताना एका बाजूने आपण बघतोय विश्वास पाटील सरपाड्याचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. हिंदी समालोचक राकेशजी कडू साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. भारदस्त आवाज त्यांची आता लीग येणार आहे 31 आणि 1 फेब्रुवारी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोडखड प्रीमियर लीग. गोलंदाज यावेळेला आपण बघतोय विश्वासच्या बॅट मधून मिड विकेटला चेंडूला खेळलं गेलंय. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला उचललंय, फेकलंय. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17. धावा धावफलकावर प्लेअर ऑफ द सिरीज आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही हिरोची बाईक आपल्याला बघायला मिळते. चमकते बाईक सूर्यप्रकाशामध्ये. आणि या वेळेला विश्वास दाखवतोय. जीटी 11 ने माझ्यावर विश्वास दाखवलाय. तो विश्वास सार्थ ठरवताना मैदानाच्या आतमध्ये विश नेटवर्कचे प्रोप्रायटर विश्वास पाटील आपल्याला बघायला मिळतात. षटकार येतोय. बघा ऑन स्क्रीन आपण बघतोय रिप्लेच्या माध्यमातून स्क्वेअर लेगच्या वरून खेळला गेलेला हा फटका आपण बघतोय. कौस्तुभ पाटील पुन्हा एकदा तयार होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 खेळाडू लवकर बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की दबाव येईल, परंतु तो दबाव न घेता विश्वास पाटील काय कमालीची फलंदाजी करताना डेट चेंडू पंच घोषित करतात. 2 चेंडूचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 23. 2.2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. चांगले गोलंदाज आहेत विहा 11 भामटपाडाचा विचार केला तर, जीटी 11चा विचार केला तर या जोडीवर सर्व काही अवलंबून असेल. इथून आपण बघतोय क्षेत्ररक्षक पुढे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत चांगली फेकी बघायला मिळाली थेट अमर पाटीलच्या हातामध्ये. एका धावेसाठी या चेंडूला खेळलं गेलं होतं. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 24. जीटी 11 माकणे 24 वर 2 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. कौतुक करेन विश्वासचं. 7 चेंडूमध्ये 20 धावा. आक्रमक विश्वास बघायला मिळतोय. जो 5 वर्षापूर्वी विश्वास बघायला मिळाला होता त्याच पद्धतीची फलंदाजी होताना विश्वास कडून बघतोय. तर दुसऱ्या बाजूने ईशांत अजूनपर्यंत एकही चेंडूला सामोरे गेला नाही. डाव्या हाताचा फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय कौस्तुभ पाटील. इथून शरीरापासून दूर खेळवलं गेलंय. आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा. गुड लाईनवर आणि गुड लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते ती कौस्तुभ कडून. कौतुक करेन कौस्तुभचं षटकारानंतर कमबॅक केलंय. अपकमिंग यंगस्टार आहे. 3-4 वर्ष झाली सातत्याने मात्र हे नाव चर्चेमध्ये आहे कौस्तुभचं. आणि या वेळेला 2026 मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून निवड झाले. इथून पुन्हा एकदा विश्वासला साथ देणं गरजेचं आहे आणि ती साथ मात्र इतर खेळाडूंकडून मिळताना बघत नाही आणि त्याचा फायदा कौस्तुभ उचलतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. म्हणजे षटकारानंतर आपण बघितलं तर 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आले. कम्मालीची गोलंदाजी करताना 11 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. विकेट जरी मिळाला नसला तरी 13 धावा फक्त खर्च केल्यात. इथून कौस्तुभ पाटील. यावेळेला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे का?
तर नाही, क्षेत्ररक्षक होता तिथे, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडूला पाठवलं गेलंय. ईशानच्या बॅटमधून येते षटकार. 2 षटकांचा कोटा पूर्ण झालेला आहे कौस्तुभचा आणि 2 षटकांमध्ये त्याने 19 धावा खर्च केल्या गेल्यात. 3 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर अमर पाटील आम्हाला दर्शवतात धावा झाल्या धावफलकावर 30. 18 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष असेल. 18 मध्ये 48. गेम स्पीडअप करायचा आहे. 18 चेंडू 48 धावा. एक शॉर्ट ब्रेक घेऊ आणि येऊ मैदानात. थँक्यू. ग्राउंड स्टाफ सचिन पाटील आपण कुठे असतील तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर आदरणीय दीपेश पाटील उमरोळी यांच्या माध्यमातून आपण बघतोय फ्लाइंग राणी MST ग्रुप यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकार विश्वास पाटील यांनी मारले. तर दीपेश पाटील याचा एसटी रक्षक म्हणून आपण बघतोय सातत्याने चांगली कामगिरी. उमरोळीचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. एसट्यानं चिकटून उभा राहतोय आणि वेळ आली तेव्हा फलंदाजी मात्र काय जबरदस्त करतोय. असे आमचे जवळचे मित्र दीपेश पाटील यांनी मात्र फ्लाइंग राणी MST ग्रुप यांच्या माध्यमातून विश्वास पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आहे. लगातार 3 चेंडू आणि 3 षटकार. विनंती करेन विहा 11 भामटपाडा कौस्तुभ पाटील आणि कंपनी आपण थोडे उशिराने चाललोय आज, तर सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून आहे. षटक क्रमांक आपण बघतोय 4था आहे आणि 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ. राईट टर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. रोहन ठाकूर. बाईकचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 31. एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये आले. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे 4थ्या षटकातील आणि गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर हर्ष पाटील. उमरोळीचा हा तेज गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. युवा तेज गोलंदाज आहे हर्ष. हर्षचं चालणं हे विहा 11 साठी खूप महत्वाचं आहे. तर दुसऱ्या बाजूने आहेत ईशान आणि विश्वास. या दोघांवर मुख्य मदार असेल. एकाने 8 चेंडूमध्ये 20 धावा केल्यात विश्वास पाटीलने, तर ईशानने 3 चेंडू आणि 6 धावा. यावेळेला हर्ष काय कमालीची गोलंदाजी करताना ईशानला पूर्णपणे बीट केलं गेलं. इथे धावा झाल्या धावफलकावर 31. काय कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला हर्ष बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. युवा तेज गोलंदाज उमरोळीचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय हर्ष. इथून फटका तर चांगला खेळलाय. सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं गेलंय. 1 धाव पूर्ण केली गेली. फेकी एईस तोवर 1च धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. चेंडू क्रमांक आपण बघितला तर 4था घेऊन येतोय हर्ष पाटील. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि हेच कारण आपण बघितलं तर इथे धावबाद होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात होता ईशांतला. इथे मात्र बाद व्हावं लागलं. वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 1+1 वाईटच्या 2 धावा येतील आणि 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34. 34 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. ऑन स्क्रीन आपण बघतोय
आयकॉन खेळाडू, हार्ड हिटर फलंदाज, मनगटामध्ये ताकद आहे आणि या ताकदीचा पुरेपूर वापर तो मिड विकेटवर षटकार मारून लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, लॉंग लेग ह्या दिशेने मात्र फटके मारून तो सातत्याने आपल्याला दाखवत आलाय. तो आलाय सुशांत वझे, सुशांत किणी, भामटपाडा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. एज अ ऑलराऊंडर आणि आयकॉन खेळाडू आहे GT11 माकणे ह्या संघाचा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने विश्वास पाटील स्ट्राईक एंडवर 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथून विश्वास पाटील पुन्हा एकदा काय कलात्मक फटका खेळले गेलेत. 6 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. छोटा पॅक बडा धमाका अनुभव पाठीशी आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय व्यवस्थित चेंडूला मात्र बघितलं, एक पाय उजव्या बाहेर टाकला आणि जागा बनवली खेळण्यासाठी. लॉंग लेगच्या वरून चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40 धावा. इथून हर्षला मात्र टार्गेट केलं गेलंय. चांगल्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट विश्वास पाटील बहरतोय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. इथून उजव्या बाहेर पंच तटस्थ आहेत आणि इथून आपण बघितलं तर विश्वास पाटीलने लगेच तिसऱ्या पंचांची मदत घेतली. इथे चेंडू तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे. त्याचा डिसिजन पेंडिंग आपल्याला बघायला मिळतो ऑन स्क्रीन. कशा पद्धतीने मात्र हा चेंडू आहे हे तिसरे पंच चेक करतील आणि निर्णय कळवतील. तुर्तास आम्ही थांबतो इथेच. डिसिजन पेंडिंग आपल्याला बघायला मिळतोय. तर वाईट बॉल आहे आणि तिसऱ्या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. वाईट बॉल ऑनफिल्ड पंचांनी सुद्धा डिसिजन मागे घेतला त्यांचा आणि आता त्यांनी वाईट बॉल इशारा मात्र दाखवलेला आहे. आदरणीय राकेश सुरेश पाटील जे पोलीस दलात कार्यरत आहेत, जर कुठे असतील तर प्लीज माझ्याशी जरा संपर्क साधा. राकेश पाटील. धावा झाले धावफलकावर 41. यावेळेला विश्वास पाटील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता विश्वासने. लॉंग लेगच्या वरून चेंडूला मात्र खेळण्यास अडचण निर्माण झाली. निर्धाव चेंडू फेकला गेला हर्षच्या माध्यमातून आणि धावा झाल्या धावफलकावर 41. इथून शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल हर्ष. यावेळेला आपण बघतोय पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येतोय. धावा झाले धावफलकावर 42.
तर आपण बघतोय 43 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. षटक क्रमांक आपण बघितलं तर चौथं सुरू आहे हर्ष पाटील. यावेळेला विश्वास हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे आणि फलंदाज बाद होताना विश्वास पाटीलच्या खेळीला लागतोय. पूर्णविराम मोक्याच्या क्षणी अति महत्वपूर्ण गडी बाद होताना विश्वास पाटील गॉन. जल्लोष होतोय विहा 11 भामटपाड्याच्या खेम्यामध्ये. घेतोय तुर्तास छोटासा ब्रेक. दोन्ही संघांना विनंती करेन कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तोपर्यंत शॉर्ट ब्रेक. की वैभव पाटील उमरोळीचा ब्रँड आपल्याला बघायला मिळतोय. प्रभाकरजी पाटील साहेब यांचे चिरंजीव आपल्याला बघायला मिळतात. GT 11 मागणे 43 वर 4 ही स्थिती आपल्याला 4 षटकांमध्ये बघायला मिळतात. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये साहिल पाटील अमर पाटील आम्हाला दर्शवतील की 12 चेंडूमध्ये 35 ऑन स्क्रीन आपण बघतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष समोर असेल. VIP बॉक्स मध्ये जे आमचे व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन बसलेले आहेत तिथे प्रितेश पाटील, विकी वजे, मनोज घरत, प्रणय पाटील सोनिया, सुधीर वजे, धीरज पाटील बंड्या यांच्याकडून तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. आमच्याशी जोडले गेले आदरणीय प्रमोद शेडके सर, वाईस ऑफ पालघर भूषण. आणि सर इथून आपण बघितलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष समोर असेल. सॉलिड मॅच यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. एक रफ अँड टफ सामना आपण पाहू शकताय. एक गोलंदाज यावेळेला गोलंदाजी केले. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर दिपेश अनुभवाचा खजिना यावेळेला ऑन साइडला खेचून मारलाय, परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का मोठा प्रश्नचिन्ह. 1-2 सेकंड अटेम्प्टला यावेळेला असं वाटलं की कॅच कॅरी केला जाईल, परंतु इथून आता सुशांत किणी सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे आता येणाऱ्या गोलंदाजांवर कर्दनकाळ. 45 ला 4. टेक द कॅच अँड विन द मॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. फिरवला होता हा बॉल, खिचून मारण्याचा प्रयत्न केला. बॉडमॅनचा चांगला वापर केला होता आणि शेवटच्या क्षणाला मात्र हा कॅच यावेळेला आपण पाहता येतं हा झेल सुटला गेला. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. पुन्हा एकदा संधी आहे आणि यस, 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. हर्ष कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच सुशांत किनी. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. फटका फसला होता. या वेळेला आपण पाहतायत बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही आणि हर्ष लॉंग ऑफला वाईड डिश मध्ये होते. चांगला झेल टिपला गेला. आमचा व्यासपीठ पाहायला मिळतोय. राकेश पाटील पोलीस दलात जे कार्यरत आहेत बातचीत करत असताना विशाल घरत यांना आपण पाहतायत. मनोज पाटील, भूपेशजी गावड, किशोरजी वजे यांना आपण पाहू शकताय. संतोषजी पाटील चांगले समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. उमरोळीचा आवाज अंडरम पासून त्यांचा सुद्धा प्रवास खूप चांगला राहिला आणि जेव्हा जेव्हा मात्र ते आमच्या समालोचन कक्षेत असतात ऍडजस्टमेंट फार महत्वाचा भाग असतो आणि ते करत असतात. तर संतोषजी पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून विपुलजी वजे, त्याचप्रमाणे जिगू यांना आपण पाहतायत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि सुनीलजी वजे यांना सुद्धा आपण व्यासपीठावर पाहतायत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. 45 ला 5
चांगला बॉल मनोज पाटील इथून दीपेश यांच्याकडे अनुभव आहे आणि काय फिंगरचा वापर केला आतापर्यंत, बोटांतील जादू दर्शवले आणि विलक्षण कामगिरी करताना वॉटर डिलिव्हरी अमर पाटील अगदी स्टंप्सला चिकटून आहेत. ग्रेट विकेट किपिंग. फलंदाज या वेळेला पूर्णपणे बीट होताना 45ला 5. यावेळेला ऑन साइडला पुल केलंय, सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. डिलाइटफुल. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. 6 धावा. जीटी यांच्यावरती हे सॉन्ग पाहायला मिळतं. गौरव जितरे दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आता विजयासाठी 7 बॉल 27 ची आवश्यकता आहे. राहुल किनी छोटा पॅक बडा धमाका. विकी पाटील यांना आपण पाहतायत. अंडरस्टँडिंग बॅटिंग करावी लागेल. 51ला 5. नेक्स्ट मॅच मध्ये राकेश पाटील ऍक्शन ऍथलेटिक प्लेयर आणि पोलीस दलात कार्यरत. ऑन साइडला खेळले गेलाय नितीन. कोणतीही चुकी करणार नाहीये. भामटपाड्याचा ब्रँड आहे. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बॉल 27 रनची आवश्यकता आहे. थँक्यू. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं संजय किनी यांचंच नाव आता मात्र यावेळेला ऐकायला मिळेल. VIP बॉक्स आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं या मैदानाचा सामना पाहण्याचा खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर जो VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय, सामने पाहण्याची शाही जागा म्हणजेच VIP बॉक्स. आणि त्यामध्ये प्रितेश पाटील, विकी वजे, मनोज घरत, प्रणय पाटील सोन्या, सुधीर वजे, धीरज पाटील बंड्या यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्याच VIP बॉक्सला जर तुम्ही सलाम करतायत बरोबर मध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये मिळतील तुम्हाला. आणि मुजीबभाई, अनिल साळुंके, इम्रान शेख, मनोर VIP बॉक्स मध्ये सध्या तरी ते आराम करतायत. त्यांचं सुद्धा आगमन झालंय. म्हणजे मनोरचे जर आपण पाहिलं तर एक अनमोल रत्न म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मुजीबभाई अनिल साळुंके, जे टाकवाल प्रीमियर लीगचे अगदी आयोजक आहेत. आणि ती सुद्धा लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येईल स्पर्धा. इम्रान शेख, मनोर आणि यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आगरी प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा जरा गेम. 6 बॉल आणि विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. मनोजी पाटील काय म्हणतील या सामन्याबद्दल? 6 चेंडू 27 धावा ह्या मैदानावर तर ह्या धावा होऊ शकतात, परंतु सामना थोडासा दूर गेलाय. VI11 भामटपाड्याने मात्र चांगली गोलंदाजी करताना या वेळेला सुद्धा विकेट घेताना विकी वैभव पाटील याला मात्र बाद केलंय. इथून 5 चेंडू आणि 27 धावा म्हणजे तुम्हाला 5 चेंडूमध्ये 4 मोठे फटके खेळावे लागतील. 4 षटकार मारायचे आहेत तुम्हाला आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. तर प्रत्येक चेंडूवर षटकार मारायची ताकद आता ठेवावी लागेल, तरच GT11 माखणे हा संघ इथून विजय होताना आपल्याला बघायला मिळेल. परंतु प्रथमेश तरे याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एक झेल सुटल्यानंतर थोडासा अंडर प्रेशरमध्ये होता, त्यानंतर हर्षने लगेच दुसऱ्या चेंडूवर झेल घेतला आणि ती त्याची कमी होती ती भरून काढलेली आहे. आणि आता मात्र पूर्ण बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर प्रथमेश तरे. गटातून आपण 7 संघ बघितले, आता ब गटातून 7 संघ आपण बघतोय. आजच्या दिवसाला सुरुवात झाली, ब गटाला सुरुवात झाली. पहिला सामना आपण बघितला तर राही फायटर माखणे या संघाने बाजी मारली जय बजरंग बिरवाडी या संघावर आणि सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या श्रेयस घरत जोडले गेले. सुंदर समालोचन मात्र मनोजी पाटील यांचं सुद्धा पाहायला मिळतं. आमच्या कॉमेंट बॉक्सला त्यांनी खूप ऊर्जा दिली त्यांचं आणि नाईस मॅनेजमेंट कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रेयस घरत थँक्यू व्हेरी मच. या बॉलला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता अक्षय कुडू हा 9चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला हेमंत पाटील 40+ क्रिकेट एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु गोलंदाजाचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय, अतिशय वाखण्याजोगे. प्रथमेश
माकणेचा हा गोलंदाज चांगला बॉल या वेळेला आतमध्ये येणारा बॉल होता. यस लेग बिफोर विकेट, पायचीत पकडलं गेलं. आशुतोष व्यवहारे सरांचं परफेक्ट डिसिजन यावेळेला पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. मनीष निजाई सध्या तरी आराम करतायत, परंतु तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये साहिल पाटील मास्टर माइंड ऑपरेटर आहेत दोन्हीही. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, उजव्या हाताने ओव्हर द विकेटने आले आणि गुडगा थोडासा वाकवला आणि परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप. यावेळेला मिडल स्टंपला चेंडू भेदला असता. परफेक्ट डिसिजन, गुड डिसिजन बाय आशुतोष व्यवहारे सर. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला स्थिर राहिले. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय विहा 11 भामटपाडा, संजयजी किनी, संदीपजी मडवी व विनोदजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका साईडला संघ आपण पाहतायत GT 11 माकणे, गौरव तरे यांचा संघ पाहायला मिळतोय. मनोजी पाटील यंदाच्या वर्षात नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून काही खेळाडू तयार होत असतील तर ते विचार करत असतील, हो बिरवाडीमध्ये मला सुद्धा खेळायचं आहे, त्यामुळे फॉर्मची आत्ताच त्यांनी तयारी केली असेल की माझ्या संघामध्ये नक्कीच कुठेतरी क्रमांक लागावा, नंबर लागावा आणि त्यासाठी तुम्हाला अफलातून मेहनत करावी लागेल. नक्कीच प्रत्येकाचं स्वप्न आहे आगरी प्रीमियर लीग खेळण्याचं आणि ते स्वप्न ते साकार होताना आपल्याला बघायला मिळतंय. बिरवाडीचं मैदान असेल, 2027 ची ती टुर्नामेंट असेल आणि हिरवळ मैदानावर मात्र ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. कारण सकाळच्या सत्रामध्ये स्वप्नील पाटील, श्रीकांत ठाकूर आणि त्यांची पूर्ण टीम आम्हाला भेटली. म्हटलं की दरवर्षीपेक्षाही सुंदर मैदान तिथे असेल आणि हिरवळ तयार करण्याचा आमचा प्रयत्न असेल. इथून आपण बघतोय प्रथमेश तरे, फटका तर चांगला खेळलाय परंतु झेल होऊ शकला नाही. षटकार येतोय, शेवटच्या षटकामध्ये मात्र षटकार येताना आता 2 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष समोर असेल. 2 बॉल 20. या वेळेला अप्रतिम चांगला फटका होता, स्टेप आउट झाले होते आणि या षटकाराने समीर घरत यांचं स्वागत केलं. त्यांचं सुद्धा वेलकम. वीर तानाजी पारगाव टीम कडून चांगलं क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं. 58 लॉस ऑफ 8. ह्या वेळेला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड लेग स्टंप, अमर पाटीलच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. 2 बॉल 19 ची गरज आहे. चांगली कार्यकारिणी समिती या स्पर्धेच्या माध्यमातून नेमली गेले. देवानंद कृष्णा वजे साहेब अध्यक्ष, उपाध्यक्ष सध्या तरी आमच्या व्यासपीठावर भूपेजी गणेश गावड साहेब पाहायला मिळत आहेत. योगेशजी रमेश तरे सचिव, कदाचित रविवारच्या दिवसामध्ये त्यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रथमेशने चांगली फिल्डिंग केली, फॉलो थ्रू मध्ये बॉलला रोखलं, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा केला. पहा सध्या तरी आमच्या व्यासपीठावर आदरणीय भूपेजी गावड साहेब, मनोजी पाटील खुश असतील. कालचा दिवस त्यांचा समाधानकारक असेल आणि त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईलच यावेळेला पाहायला मिळते. कारण आयुष्य मात्र आपण पाहताय समाधान शोधण्यासाठीच वन फिरावं लागतं. ज्याला समाधान मिळालं त्यांना आयुष्य कळालं. आणि त्यांच्या समवेत किशोरजी वजे साहेब असतील, त्यानंतर विशाल घरत आणि संतोष पाटील सध्या तरी आमच्या व्यासपीठावर आहेत. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला फेकून दिलं. 6 धावन करता क्लास फटका होता. पुलचा शॉट. तुषारजी पामाळे आणि दीपा पामाळे त्यांच्या कटआउटच्या वरून 6 धावन करता बॉल निघून गेला आणि इथून 11 रनने विहा 11 भामटपाडा टीम विजयी झाली. त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन आणि शेक हँड करूनच आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत. सध्या तरी यश सेल्फी घेत असताना परीस किरी या ठिकाणी उपस्थित होत आहे. स्वप्नील पाटील डॉन यांना सुद्धा आपण पाहतायत. तर दीपेश